इस्रायल लोक यहोवा देवाकडे प्रार्थना करत असताना आमच्या पूर्वजाच्या देवा, अब्राहमाच्या, इसाकाच्या व इस्रायलाच्या देवा अशा नावाने प्रार्थना करीत असत. परंतु आता यहोवा देवाचे नाव न घेता फक्त परमेश्वर म्हणून प्रार्थना केली जाते. जगात खूप परमेश्वर आहेत, मग कुठच्या परमेश्वराकडे ती प्रार्थना जाते ते माहीत नाही. कारण यहोवा देव म्हणतो, मी यहोवा आहे, हे माझे नाव आहे आणि मी दुसऱ्याला माझे गौरव देणार नाही. 2 इतिहास अध्याय 6 ओवी 24-31. शल्मोनाने सर्व समुदायापुढे आपले गुडघे टेकून त्याने आपले हात आकाशाकडे पसरविले आणि तो म्हणाला, हे यहोवा इस्रायलच्या देवा, आकाशात किंवा पृथ्वीवर तुझ्यासारखा कोणी देव नाही, जे तुझे सेवक आपल्या पूर्ण अंतःकरणाने तुझ्यापुढे चालतात, त्यांच्याशी तू करार व प्रेम दया राखतोस. त्यावेळेला तो म्हणाला, इस्रायल लोक या मंदिराकडे वळून जी प्रार्थना करतील ती ऐक. तुझ्या इस्रायल लोकांनी तुझ्याविरुद्ध पाप केल्यामुळे जर शत्रूपुढे त्यांचा मोड झाला आणि ते माघारी फिरले व त्याने तुझे नाव यहोवा मानले नाही व या घरात तुझ्यापुढे प्रार्थना व विनंती केली, तर तू आकाशांतून ऐक आणि इस्रायल लोकांच्या पापांची क्षमा कर आणि जो देश तू त्यांच्या पूर्वजांना दिला त्याकडे त्यांना परत आण. यहोवा देवाच्या नावाने प्रार्थना केली तरच तू ऐकेल. त्यांनी तुझ्याविरुद्ध पाप केल्यामुळे आकाश बंद झाले व पाऊस पडला नाही. तेव्हा तू त्यांना पीडित असताना जर त्यांनी या मंदिराकडे येऊन दिलेले तुझ्या यहोवा हे नाव मानले व आपले पाप सोडले, तर तू आकाशांतून ऐक आणि तुझे सेवक व तुझे लोक इस्रायल यांच्या पापांची क्षमा कर व ज्या चांगल्या मार्गात त्यांनी चालावे तो त्यांना शिकव. आणि जो तुझा देश तू आपल्या इस्रायल लोकांना वतन म्हणून दिला त्यावर पाऊस पाड. पाऊस पडणे किंवा न पडून दुष्काळ पडणे हे यहोवा देवाच्या हातात आहे, तोच ते करतो. तसेच देशात दुष्काळ असला, मरी असली, पिके करपून टाकणारा वारा किंवा भेरड किंवा टोळ किंवा घुली ही असली, त्यांना शत्रूंनी त्यांच्या देशांतील नगरात त्यांना वेढा घातला किंवा पिडा किंवा काही दुखणे असले, तेव्हा जर त्यांनी काही प्रार्थना किंवा कोणती विनंती कोणत्याही मनुष्याकडून किंवा तुझ्या यहोवा या नावाने इस्रायल लोकांकडून करण्यात आली, तर ती ऐक. ते एक एक आपापली पीडा व आपापले दुःख जाणून आपले हात या मंदिराकडे पसरतील, तर तू आकाशांतून आपल्या राहण्याच्या ठिकाणांतून ऐक व त्यांना क्षमा कर आणि त्या प्रत्येकाला त्यांच्या सर्व मार्गाप्रमाणे दे. त्यांचे अंतःकरण तू जाणतोस, कारण तूच मात्र सर्व मनुष्य संतानांची अंतःकरणे जाणतोस, यासाठी की जो आपला देश तू आमच्या पूर्वजांना दिला त्यात ते जगतील, तोपर्यंत यहोवा देवाच्या मार्गात चालायला तुझे भय त्यांनी धरावे. मलाकी अध्याय 2 ओवी 1-2. आणि आता अहो याजक हो, ही आज्ञा तुम्हाला आहे. सैन्याचा यहोवा म्हणतो, माझ्या नावाला महिमा द्यायला जर तुम्ही ऐकणार नाही आणि तुम्ही हे मला सांगणार नाही, तर मी तुम्हावर शाप पाठवीन आणि तुझ्या वरच्या आशीर्वादास मी शापीन. शल्मोन राजाने मंदिर बांधले, त्यामध्ये प्रार्थना करण्यासाठी तो आग्रहाने म्हणतोय, हे यहोवा तुझे नाव आहे. जे प्रार्थना करतील त्याची तू प्रार्थना ऐक. तसेच मलाकीमध्ये यहोवा परमेश्वर स्वतः म्हणतोय, तुम्ही माझे नाव घेत नाही तर मी तुम्हाला दिलेल्या आशीर्वादाला शापीन. जगामध्ये खूप परमेश्वर आहेत, प्रामुख्याने यहोवा या देवाच्या नावाने जो एकच खरा परमेश्वर आहे त्याच्या नावाने प्रार्थना केली नाही तर तो ऐकणार नाही. जगात करोना, भूकमरी, ढगफुटी, युद्ध अशी संकटे यहोवा देवाने पाठवली आहेत, कारण जगात यहोवा या देवाच्या नावाने कुणी त्याच्याकडे स्तुती आराधना व विनंत्या सादर करीत नाही.
दावीद व इतर संदेष्टे प्रार्थना करतात, हे यहोवा आमच्या पूर्वजाच्या अब्रामाच्या, इसाकाच्या व इस्रायलाच्या देवा, अशा नावाने प्रार्थना करीत असत. म्हणजे तो एकच खरा देव स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता यहोवा या एकाच परमेश्वराकडे येशू ख्रिस्ताच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया व त्याने दिलेल्या आज्ञा व नियम पाळूया. म्हणजे तो आपल्या प्रार्थना व विनंती ऐकेल. हालेलुया, आमेन. यहोवा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा, परेरा बिल्डर्स. प्रेज गॉड. हालेलुया.